स्त्री घर सांभाळणारी, नातं जपणारी, स्वतःचं दुःख लपून सगळ्यांना हसवणारी, पण समाज तिच्याकडे खरंच कोणत्या नजरेने पाहतो? आजही तिच्या कपड्यांवर, बोलण्यांवर आणि स्वप्नांवर प्रश्न उपस्थित केले जातात. मग नेमका बदल कुणाला हवा आहे, स्त्रीला की समाजाच्या विचारांना? सो यू आर वॉचिंग वुमन मोटिवेशन विथ शारदा. आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत स्त्रीविषयी समाजाचा दृष्टिकोन. लहानपणापासूनचे बंधन. एका मुलीचा जन्म झाला की अनेक घरांमध्ये अजूनही प्रश्न विचारला जातो, मुलगा नाही झाला? लहानपणापासून मुलीला शिकविलं जातं, हळू बोल, जास्त हसू नको, रात्री बाहेर जाऊ नको, लोक काय म्हणतील याचा विचार कर. पण मुलांना किती वेळ सांगितलं जातं, स्त्रीचा आदर कर. समाज अजूनही मुलींच्या स्वप्नापेक्षा तिच्या मर्यादा ठरवण्यात जास्त व्यस्त आहे. लग्नानंतर बदलणारा दृष्टिकोन. लग्नाआधी मुलगी बाबांची परी असते आणि लग्नानंतर अचानक जबाबदाऱ्याचं ओझं तिच्या खांद्यावर येतं. ती घर सांभाळते, नातेसंबंध टिकवते, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते, पण तिच्या मेहनतीला कर्तव्य म्हणून पाहिलं जातं, कौतुक म्हणून नाही. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणाऱ्या स्त्रीची काळजी मात्र अनेकदा कुणीच घेत नाही. काम करणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. ऑफिस, व्यवसाय, राजकारण, क्रीडा सगळीकडे ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. पण समाजाचा दृष्टिकोन अजून पूर्णपणे बदललेला नाही. ती जास्त यशस्वी झाली तर अहंकारी म्हणतात, शांत राहिली तर कमकुवत म्हणतात आणि स्वतःसाठी उभी राहिली तर ॲटिट्यूड आहे असे म्हणतात. म्हणजे स्त्री काही पण करो, टीका मात्र कायमच असते. बदलाची खरी गरज. स्त्रीला बदलायची गरज नाही आहे. गरज आहे फक्त समाजाच्या विचारांना बदलण्याची. स्त्री ही फक्त कुणाची आई, पत्नी किंवा मुलगी नाही आहे. ती स्वतःचं स्वातंत्र्य, अस्तित्व असलेली व्यक्ती आहे. तिला समजून घेणं, तिच्या स्वप्नांना साथ देणं आणि तिचा आदर करणं हीच खरी प्रगती. एका स्त्रीच्या डोळ्यातलं न बोललेलं दुःख जर समाजाला समजलं तर कदाचित अनेक स्त्रिया आतून तुटणं थांबवतील. कारण स्त्री ही कमजोर नसते, ती फक्त सगळ्यांसाठी जगताना स्वतःला विसरते. जर तुम्हालाही वाटत असेल की समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.